Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल. भाऊसाहेब वागचौरे यांचा फोन सकाळपासून बंद. मातोश्रीवरच्या बैठकीपूर्वी खासदार नॉट रिचेबल असल्यामुळे चर्चांना उधाण. मातोश्री निवासस्थानी आज खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या शिंदे शिवसेनेचा दावा. ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांनी ऑफर दिल्याची चर्चा. बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांचा फडणवीसांकडे आग्रह. बाबाजींना एक प्रपोजल दिलंय. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित. अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला आष्टीकर गैरहजर, तर खासदार फुटीच्या फक्त अफवा, दानवेंकडनं स्पष्ट. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये भेट. भाजप कार्यालयात तासभर बैठक. महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, तर रुग्णालयातील कामासंदर्भात भेट. छाया पाटलांचं स्पष्टीकरण. मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादर नंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोर फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर. संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवरती काळा रंग मारला. पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडनं गंभीर दखल. रस्त्यावरती अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवरती कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही. पालिकेकडनं स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. कर्जमाफीच्या अटीविरोधात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा रोहित पवारांचा इशारा. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता. हवामान अभ्यासक आर्थेय शेट्टींचा अंदाज. अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यामुळे मान्सूनची वाट अडली. अल निनोमुळे पर्जन्यमानात घट. धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा. पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करा. जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. कोल्हापूरमधील प्रमुख धरणांमधल्या पाणी पातळीत कमालीची घट. राधानगरी धरणामध्ये 26% इतकाच पाणीसाठा शिल्लक. धरणातील छोटी बेटं उघडी. राधानगरीतून दूधगंगा नदीत होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवला. मुंबईतील नालेसफाईच्या कामातील कुचराई कंत्राटदारांना भोवली. पालिकेकडनं कंत्राटदारांना 9.25 कोटींचा दंड. नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळील आणि चारकोपमधील पेट्रोल पंपावर 5 रुपयांची सूट. मुख्यमंत्री फडणवीस नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा घेणार. वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करणार. देशातील पेपरफुटीचा सत्र आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात काँग्रेसचा एल्गार. राहुल गांधींच्या नेतृत्वात राजस्थानच्या कोटातनं 17 जूनपासून आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. पंतप्रधान मोदी G7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार. मोदी 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर. स्लोवाकियाचा देखील दौरा करणार. डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. G7 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार अशी माहिती. ट्रम्प शिखर परिषदेत हॉर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्याबाबत चर्चा करण्याची शक्यता. बिहार पोलीस भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचा पाटलीपुत्र स्थानकावरती गोंधळ. गाड्यांच्या कमतरतेमुळे मोठा वाद. विद्यार्थ्यांकडून जोरदार दगडफेक आणि तोडफोड. अनेक पोलीस जखमी. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार. मुंबई लोकलच्या 3ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावरती वांद्रे ते गोरेगाव दरम्यान, तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार. रेल्वे रुळ आणि देखभालीच्या दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.